विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजीत प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान साहित्याचं वाटप पूर्ण, अधिकारी कर्मचारी रवाना। 279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। मंगळवारी 268 केंद्रांसाठी आवश्यक मतदान साहित्य व मतदान यंत्रे रवाना करण्यात आली, तर मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगले यांनी दिली। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी मौसमी चौगले काम पाहत आहेत। मतदान यंत्राचे सीलिंग पूर्ण करून ती सुरक्षा व्यवस्थेत राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे ठेवण्यात आली होती। बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने या मतदान यंत्राचे वाटप मंगळवारी करण्यात आलं। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी व चंदूर या गावांचा समावेश आहे। मतदारसंघात एकूण 266 आणि 2 सहाय्यक अशी 268 मतदान केंद्रे आहेत। 28 एसटी बसेस, 22 जीप, 15 डेपो ट्रॅव्हलर्स अशा वाहनांच्या माध्यमातून मतदान यंत्रे, साहित्य व अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पाठवण्यात आली आहेत। सकाळपासून मतदान साहित्य ताब्यात घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवन येथे गर्दी केली होती। मतदानानंतर त्याच ठिकाणी दिलेले साहित्य स्वीकारण्यात येणार आहे। मतदारसंघातील एकूण 266 मतदान केंद्रावर 1 केंद्र प्रमुख, 3 अधिकारी, 1 शिपाई, 1 पोलीस कर्मचारी अशा 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदान यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅट मशीन असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। मतदान केंद्रावर 200 मीटर अंतरापर्यंत मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। केंद्र अधिकारी व कर्मचारी वगळता इतर कोणालाही मोबाईल वापरता येणार नाही। एकूण 3,12,664 मतदारांची नोंद झाली असून त्यामध्ये 1,51,721 पुरुष तर 1,53,881 महिला मतदार आहेत। तृतीयपंथी मतदारांची संख्या 62 इतकी आहे। एकूण मतदान केंद्रापैकी 243 केंद्रे ही वेबकास्टिंग मतदान केंद्रे आहेत। दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा ठेवण्यात आली आहे। निवडणूक प्रचार काळात आचारसंहिता भंगाचे एकूण 3 गुन्हे दाखल झाले आहेत। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मेसह विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।